Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी हर्षदा परब. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. खरं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या महिला शोषणाची भरपूर मोठी चर्चा होते आहे. महिलांच्या या शोषणाला नेमका जबाबदार कोण अशी चर्चा आता रंगलेली आहे. ज्या महिला भोंदू खरातकडे आपल्या स्वतःच्या समस्या किंवा स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा घेऊन गेल्या, त्या महिला दोषी आहेत का? ज्योतिष समजून घेण्यासाठी योनी पूजा करायला लावणारा अशोक खरात दोषी आहे का? त्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी ज्यानं गुंगीचं औषध वापरलं तो अशोक खरात दोषी आहे का? जादू टोण्याचा वापर ज्यानं महिलांचं शोषण करण्यासाठी केला तो अशोक खरात दोषी आहे का? की या सगळ्या घटना घडत असताना कुठल्याच लोकप्रतिनिधीला याच्याबद्दलची साधी कुणकुण न होणं, त्यामुळे किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक लोकप्रतिनिधींची नावं घेतली जात आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधी दोषी आहेत का? की दोषी राज्य महिला आयोग आहे? ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला, यांच्यावर आरोप करण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नाशिकमध्ये दाखल एका महिलेनं केलेल्या तक्रारीच्या वेळेस आणि त्या महिलेनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना संपर्क साधला. त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी थेट नाशिक पोलिसांवर दबाव टाकला आणि त्यानंतर या सगळ्या घटना उघडकीस आल्या. पण कुठेतरी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या दोषी आहेत का? की ज्यांचे नातेसंबंध या अशोक खरातशी आहेत, या बाबी सुद्धा हळूहळू समोर यायला लागल्या. त्यांच्या शिवनिका ट्रस्टवर त्या सदस्य आहेत, ही बाब समोर यायला लागली, त्यामुळे त्या दोषी आहेत का? त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर अशा सगळ्या गोष्टी घटना घडत आहेत, जशी लोकप्रतिनिधींना याची कुणकुण लागली नाही, त्याच पद्धतीनं पोलिसांना याची चाहूल लागली नाही किंवा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी महिला गेल्या नाहीत. पोलिसांची महिलांना भीती वाटते आहे, पोलिसांचं नेटवर्क योग्य पद्धतीनं काम करत नाही म्हणून पोलीस किंवा गृह खातं दोषी आहे का? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि या सगळ्याबद्दल उलटसुलट चर्चा सुद्धा केली जाते आहे. आता त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की राज्य महिला आयोगाच्या अनुषंगानं सुद्धा शंका उपस्थित करण्यात आली. मग राज्य महिला आयोगाची जी कार्यपद्धती आहे ती दोषी आहे का? राज्य महिला आयोग आता मोठ्या प्रमाणावर राजकारणाचा एक भाग झाला आहे म्हणून राज्य महिला आयोग दोषी ठरतंय का? अशा अनेक विषयांबद्दलची आता आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर आशा मिरगे, ज्या स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं येते म्हणजे त्यांची ही डॉक्टर ही पदवी PhD ची नाही, तर त्या स्वतः डॉक्टर आहेत. आणि महत्त्वाचं येते म्हणजे की अशाच पद्धतीच्या महिला लैंगिक शोषणाच्या आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या या व्यतिरिक्त इतर अत्याचारांच्या घटनांच्या अनुषंगानं अगदी कायदेशीर पद्धतीनं ज्यांनी आवाज उठवलेला आहे, सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे, त्या आशा मिरगे यांचं मी आता स्वागत करते. आशाजी, आपलं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे की आज खरं तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर SITनं समन्स दिलेला आहे. अर्थात हे समन्स त्यांना गेलेलं आहे ते म्हणजे की शिवनिका संस्थान, जी अशोक खरात, हा जो भोंदू अशोक खरात आहे त्याची संस्था होती, तिथं त्या सदस्य होत्या म्हणून त्यांना हा समन्स देण्यात आलेला आहे. पण अशा पद्धतीनं एका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला, जरी त्या माजी असल्या तरी अध्यक्ष असताना त्या यंत्रणेवर सदस्य होत्या, त्यामुळे SITचं समन्स येणं, महिला लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं हे समन्स येणं, महिला लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं ज्याच्यावर आरोप आहेत, ज्याचा जबाब नोंदवला जातोय, ज्याला पोलीस कोठडी आहे, त्याच्या संस्थेवर सदस्य असणं, याच्याकडे कसं पाहायचं? खरं तर यालाच मी म्हणते की आपण ऐकलं होतं कुंपणाने शेत खाल्लं. इथे अख्खा शेत त्या कुंपणाने लांडग्या पुढे नेऊन टाकलं. त्यांच्या संस्थेवर त्या विश्वस्त आहेत. विश्वस्त असण्याचं कारण अंतरंग मैत्री, अंतरंग संबंध असले, हा विषय मी बोलणार नाही आणि आपली जीव मिटाळणार नाही. परंतु ज्या माणसांचा आपल्या एकमेकांवर विश्वास असतो, बरोबर, की मी आणि तू आपण एकमेकांच्या संस्थेवर विश्वस्त केव्हा आपण दोघंही आपल्या एकमेकांच्या करत असलेल्या कामामध्ये सपोर्ट करत असू. मला हा विश्वास आहे की माझ्या कामामध्ये तुम्ही सपोर्ट कराल तरच माझे विश्वस्त व्हाल. तर अशा पद्धतीनं घटनात्मक पदावर बसून स्वतःच्या पक्षाचं संघटनात्मक काम 24/7 करत असताना
ती राजकीय अतिमहत्वाकांक्षा त्यांना अशा गोष्टींपर्यंत घेऊन गेली असेल कदाचित. आणि ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण जिजाऊ पासून तर अगदी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या सगळ्या महिला कुठल्या आहेत, जगभर ज्यांचं नाव घेतलं जातं, त्या महिला कुठल्या आहेत? महाराष्ट्रातल्या. आणि त्याच भोळ्या बाबड्या महिलांचं त्यातल्याच काही लैंगिक शोषण होत असताना त्या लैंगिक शोषण होऊ नये म्हणून, झालंच तर न्याय द्यावा म्हणून ज्यांची शासनाने प्रशासनाने नियुक्ती केली आहे त्या महिलेनं त्याची पार्टनर असल्यासारखं स्वतः सोबत असणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे असं मला वाटतं. एक उल्लेख केला होता आशाताई तुम्ही आत्ता बोलताना, त्यामुळे तो प्रश्न विचारता येते, म्हणजे की लांडग्या म्हणजे समोर नेऊनच कुंपणानं पूर्ण शेट टाकलं, तर याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे काय नेमकं असं रुपाली चाकणकरांच्या बद्दल तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे शेत नेऊन याचा अर्थ असा घ्यायचा जे तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्टरी बोला त्यात तुम्ही म्हणाला की यात दोषी कोण? हे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा रुपालीताई चाकणकरांच्या सारख्या सो कॉल्ड महिला नेत्या आहेत, त्या स्वतःला नेत्या समजतात आणि आहेत ते बरोबर, त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत. ते फॉलोअर्स काय करतील? जो आपला आयडॉल करते ते करतील. या आयडॉल एवढ्या सुशिक्षित पुण्यासारख्या विद्येचं मायगर असणाऱ्या याच्यात राहणाऱ्या त्या पाद्यपूज्याच्या नावाखाली स्वतःच्या पद्धतीचा पाय पुसतात. त्यांनी सांगितलेली पूजाच्या करतात, गंडे दोरे घालतात, अंगठ्या घालतात आणि त्यांना फॉलो करणार ह्या सगळ्या महिला मुळे बाब्या त्यांच्या मागे जातात. म्हणजे त्या जबाबदार. एक दुसरं, तुमच्याच म्हणजे अगदी तुमचा चॅनल नाही पण काही चॅनल किंवा काही सोशल मीडिया मधून काही त्यांनी केलेल्या रील्स मधून मी असं पाहिलेलं आहे की त्यांच्या महिला संघटनेच्या मिटिंगला बरेचदा हे बाबा जायचे. तुम्ही बंधू बाबा म्हणता, मी त्याला विकृत रिंग पिसाड बाबा म्हणते. हे जायचे आणि गेल्यानंतर रुपालीताई ही माझी गुरुमाऊली आहे, यांच्यामुळे मी इथे आहे. तुमच्या आयुष्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही यांना भेटू शकता, सल्ला घेऊ शकता, अशा पद्धतीचं डायसवरून बोलायच्या. कधीतरी त्यांच्याकडे कार्यक्रमात गेल्या तर ही माझा पांडुरंग आहे. अरे काय पांडुरंग आहे? पांडुरंग म्हणजे काय समजता तुम्ही या विकृत लिंग पिसाड बाबाला? अशा पद्धतीनं त्याला ज्याला म्हणताना त्याचं प्रमोट केल्यामुळे किंवा त्याचं ग्लॅमोरिफिकेशन, त्याचं मोठेपणा वाढवल्यामुळे या महिला त्याच्याकडे गेल्या. त्यामुळे डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रुपालीताई या महिलांना, यातल्या काही महिलांना त्यांच्याकडे आकृष्ट करण्यासाठी जबाबदार आहेत. म्हणून मी म्हटलं की कुंपणानेच शेत लांडग्या पुढे टाकलं. रुपाली चाकणकरांच्या अनुषंगानं उल्लेख झालाच आहे. तर खरं तर रुपाली चाकणकर जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, अगदी तेव्हापासूनच त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला. त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दलची नकारात्मकता होती. त्यांना हे पद दिलं जाऊ नये अशी सुद्धा मागणी होती आणि राजकीय दबावातनं, राजकीय म्हणजे अभिलाषेपोटी दिलेलं गेलेलं हे पद आहे त्यांना असं म्हटलं गेलं आणि त्यांच्यावर तसा आरोप सुद्धा झाला होता. तर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा पद्धतीनं एखाद्या राजकीय व्यक्तीला दिलं जाणं हा खरोखर दोष आहे का? आणि या प्रकरणात ते सिद्ध होतं का की याही आधी अशा गोष्टी घडताना तुम्ही पाहिलेल्या आहेत? खरं तर तुमच्या माहिती करता सांगते, 1993 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवतीच्या मिसेस, विद्या बाळ, विद्या चव्हाण, आशा मिरगे, सीमा साखरे अशा महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना घेऊन चर्चा करून एक कुठली तरी आपल्याला कमिशन आयोग ज्या महिलांना न्याय देणाऱ्या यंत्रणा आहेत त्याच्या अकाउंटेबिलिटीसाठी असावी असं ठरवलं. म्हणजे पोलीस प्रशासन, WCD, ज्युडिशियरी यामध्ये महिलांच्या अत्याचाराबद्दल काय चालतं यासाठी ठरवलं. त्याच्या घटनेमध्येच सदर महिला किमान 15 वर्ष महिला क्षेत्रात काम केलेली असावी एक, आणि ती राजकीय नसावी असं लिहिलेलं. मग काय झालं की सुरुवातीचं तर मला माहिती नाही, पण याच्या अगोदर विजया रहाटकर होत समाजकारण आणि 20% राजकारण करणाऱ्या होत्या. त्याच्या अगोदर सुसीबेन शाह होत्या, त्या काँग्रेसच्या होत्या. खरं तर त्या मंत्र्यांची मुलगी होत्या, पण त्या सुद्धा 80% समाजकारण 20% राजकारण करणाऱ्या होत्या. त्याच्या अगोदर निर्मला सामंत प्रभावळकर होत्या, त्या मुंबईच्या पहिल्या महापौर होत्या. पण या सगळ्या महिलांची
राजकीय महत्वाकांक्षा ही तात्पुरती होती, तितक्या पुरता. अति महत्वाकांक्षी त्या नव्हत्या. यावेळा पहिल्यांदाच, आणि या सगळ्या महिला म्हणजे या तिघी जणी लॉयर होत्या, बरोबर. पहिल्यांदाच लॉयर नसलेली, आणि तिचं वयच 37-38 वर्षाचं होतं, 4.5 वर्ष अगोदर. काय ती 15 वर्ष काम केलं असेल तिने, काय 15व्या-16व्या वर्षी काम चालू केलं की काय. मी 45व्या वर्षी काम चालू केलं महिला क्षेत्रामध्ये. तर या पद्धतीनं त्यावेळेला एक राजकीय पुनर्वसन म्हणून, पण नाही तर ही MLC मागेल, मग त्यापेक्षा देऊन टाका, या पद्धतीचं काहीतरी होऊन नेमकं काय झालं मला माहिती नाही, ते श्रेष्ठींना माहिती. तर हिला पोस्टिंग देण्यात आली, आणि ती पोस्टिंग दिल्यापासूनच या राज्य महिला आयोगाच्या, अख्ख्या राज्य महिला आयोगाच म्हणजे नुसती अध्यक्षपदातच नाही, राजकीयीकरण झालं. कारण त्याची रचना अशी आहे की एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असावे. सांगा बरं तुम्ही, रुपाली चाकणकरांच्या काळात कोण 6 सदस्य होते? त्यांनी दिलेच नाही, त्यांनी होऊच दिले नाही. कारण 6 सदस्य ठेवले असते तर त्यांचं मत घ्यावं लागलं असतं, ठराव पास करावा लागला असता, एकाधिकारशाही कशी चालली असती. अन्नू मलिकला म्हणा की अशोक खरातांना म्हणा, संपदा मुंडेच्या गुन्हेगारांना म्हणा की वैष्णवी हगवण्याच्या फॅमिलीला म्हणा, त्यांची बाजू यांना कशी घेता आली असती. म्हणून यांनी जाणून बुजून सदस्य दिला नाही, त्याचं राजकीयीकरण केलं, आणि खरंच तिथेच ते चुकले. आणि म्हणूनच राज्य महिला आयोगाची विश्वासार्हता, गरिमा आणि महिलांना न्याय देण्या पद्धतीचं जे लोकाभिमुख वागणूक आहे, ही सगळी बदलली. ताई, तुम्ही म्हणताय की राज्य महिला आयोगाचं राजकीयकरण झालेलं आहे. तर खरं तर अशा पद्धतीने एक प्रकारे एक ऍडजस्टमेंट असते की ज्याला जे देता येत नाही तेव्हा मग राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद दिलं जातं, एखाद्या पक्षातल्या एखाद्या व्यक्तीला ते मिळालं जातं, आणि तशी जी काही सत्तेतली वाटाघाटी आहे त्याचं ऍडजस्टमेंट केलं जातं. तर आत्ता तर खरं तर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की भविष्यामध्ये पक्षीय राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या किंवा पक्षीय राजकीय अति महत्वाकांक्षा असलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर घेतलं जाऊ नये, किंबहुना एखाद्या पक्षाशी निगडित व्यक्तीला या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर घेतलं जाऊ नये असं तुम्हाला वाटतं का? तशा पद्धतीनं सरकारनं विचार करायला हवा का? आणि तरच राज्य महिला आयोगाचं कामकाज जे आहे ते योग्य पद्धतीनं चालेल. तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी आवाहन करेन, हा राज्य महिला आयोग असतो महिला बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या महिलेला तर देऊ नाहीच, पण थोडीशी एखाद्या पक्षाशी अटॅच असेल, जिची राजकीय महत्वाकांक्षा कमी आणि खरोखरच तिने समाजकारण केलेलं असेल, महिला क्षेत्रात काम केलेलं असेल. माझ्यासारखं उदाहरणार्थ, मी तुला दुरुस्त करते, तुम्ही म्हणाले मी डॉक्टर आहे, मी नुसती डॉक्टर नाही आहे, मी MBBS DGO स्त्रीरोग तज्ञ आहे, त्यामुळे जन्मभर मी महिलांना वाचलेला आहे. 36 वर्ष मी माझं नर्सिंग होम अकोल्यात चालवलेलं आहे, त्यामुळे आय हॅव रेड द महिला, त्यांची सायकोलॉजी, त्यांचं. तर या महिलांना जर न्याय द्यायचा असेल तर तेवढ्याच हळुवारपणे त्यांच्यामध्ये घुसणारी, त्यांच्यात बसणारी, त्यांना आपली वाटणारी अशी एखादी समाजकारण करणारी महिला असावी, पण तिला नॉलेज पण असावं. म्हणजे खरं तर एखादी रिटायर्ड पोलीस अधिकारी, एखादी रिटायर्ड न्यायाधीश अशी महिला दिली, एखादी रिटायर्ड सरकारी वकील अशी महिला दिली तर ते जास्त योग्य होईल ऍज अध्यक्ष. प्लस मला ऍड करावंच वाटतं की 93 मध्ये महाराष्ट्रात 27 जिल्हे होते आणि 6 सदस्य होते. आज 36 जिल्हे झाले. मग ती सदस्यांची संख्या 10 करावी. कशासाठी बरं? तर त्यातले अर्धे 5 सदस्य या राजकीय लोकांनी सत्तेत असलेल्या पक्षाची द्यावी आणि उरलेल्या 5 विरोधी पक्षाशी अटॅच असलेल्या महिला द्याव्या. त्यामुळे काय होईल की प्रत्येक प्रश्नाचा, प्रत्येक केसचा तिथे चर्चा होईल. सत्ताधारी आणि विरोधक अशी जशी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यात चर्चा होते, अशी चर्चा होईल आणि त्यात सगळे प्रोज अँड कोन्सवर चर्चा होऊन अध्यक्ष स्वतःच्या अखत्यारीत, स्वतःच्या अधिकारात निर्णय घेतील. त्यामुळे त्या राज्य महिला आयोगात सुद्धा एकाधिकारशाही राहणार नाही, लोकशाही नांदेल असं मला वाटतं. एक आणखीन महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खरं तर कायदेशीर बाब आहे ही. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळणं हे काही म्हणजे
मिळालं जरी तरी सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला तसे काही फारसे अधिकार नसतात असं काही जणांचं म्हणणं आहे. राज्य महिला आयोगाचे काय अधिकार असतात किंवा राज्य महिला आयोगाकडे किती ताकद असते याच्याबद्दलची थोडीशी माहिती द्याल, कारण खरोखर अशा पद्धतीनं अशा केसेसमध्ये राज्य महिला आयोग किती मोठ्या प्रमाणावर काम करू शकतं किंवा किती लक्षात राहील अशा पद्धतीनं एखाद्या गुन्हेगाराची गचांडी धरू शकतं? सगळ्यात महत्वाचं, राज्य महिला आयोग ही जी यंत्रणा आहे, या यंत्रणेचे नोडल अधिकारी, या आयोगाचे नोडल अधिकारी हे प्रशासनातील पोलीस आणि महिला बाल कल्याणाचे कर्मचारी अधिकारी असतात. ते आमच्या अंतर्गत काम करत नाहीत. त्या पद्धतीनं या काळामध्ये त्यांना ऑर्डरली काही पत्र लिहिल्या गेलेली आहेत. अशा पद्धतीनं ऑर्डरली पत्र लिहिण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. हे योग्य आहे, हे खरोखर आहे. मग आम्हाला अधिकार कोणते आहेत? तर ज्या पद्धतीची तपासणी या सदर यंत्रणेतर्फे तिला न्याय देण्याची प्रक्रिया चालू आहे, त्या प्रक्रियेला समजून घेणे आणि त्यात काही लूपहोल्स असतील तर त्यात सजेशन्स देणे, आणि ते सजेशन्स यांनी ऐकले नाही तर त्याबद्दलची तक्रार गृह मंत्रालय आणि महिला बाल विकास मंत्रालयाकडे करणे, असंच मीडिएशनचं काम आम्ही करतो. ज्या पद्धतीने या 3 वर्षात ड्रेसातले पोलीस स्वतःच्या भोवती फिरवत रील करताना असा ऑरा की दे आर वर्किंग अंडर मी, असा जो ऑरा आहे, अशा पद्धतीचं कधीही अलाउड नाही. आता तुम्ही प्रश्न विचाराल, मग हे पोलीसवाले का इतके दबून राहायचे? त्याला कारण होतं रुपाली चाकणकरांची मोठ्या लोकांमधली उडबस. याच्या अगोदरची कुठलीही राज्य महिला आयोगाची अध्यक्ष अशा पद्धतीनं मंत्री संत्री मोठे लोक याच्यामध्ये तिचा इतका शिरकाव नव्हता. शी वॉज, म्हणजे ती त्यांचीच बाई असायची, पण ती अशा पद्धतीनं ओपनली, मी त्यांच्यातली एक नाही तर मी सांगणार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष ऐकणार, मी सांगणार आणि आमचे उपमुख्यमंत्री ऐकणार, मी सांगणार आणि आमचा महिला बाल कल्याण मंत्री, कुठे आहेत महिला बाल कल्याण मंत्री? या राज्य महिला आयोगाच्या अंतर्गत झाकोळून गेलेले आहेत. त्यामुळे ह्या एजन्सीज या रुपाली चाकणकरांच्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत त्यांनी स्वतः आवर्जून दाबून टाकलेल्या, आणि मग एकाधिकारशाही चालू झाली. बाकी आम्हाला तसा खरं तर अधिकार नाही. फक्त न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये काय चालू आहे हे जाणून घेणे, आणि जे चालू आहे त्यात आमच्या पद्धतीनं, कारण आम्ही नॉलेजड पर्सन सपोज टू बी, त्यांना वाटतं म्हणजे असायला पाहिजे, लॉ असायला पाहिजे, लॉचं नॉलेज असायला पाहिजे, फॉरेन्सिकचं नॉलेज असायला पाहिजे, अशी व्यक्ती आम्ही असल्यामुळे आम्ही त्यांना सजेशन्स करणं, आणि त्या सजेशन्स प्रमाणे ते वागले नाहीत तर अशा पद्धतीने हे वागत नाहीत, अशा पद्धतीची लिखित स्वरूपातली प्रूफ सहित तक्रार बाल कल्याण आणि गृह मंत्रालयामध्ये करणं, एवढंच आमच्या हातात आहे. त्यांना असं सुनावणीला बोलवून छापणं, सुनावणी करणं आहे, सुनावण्या करणे, समुपदेशन करणे, वैद्यकीय मदत देणे, काय म्हणतात त्याला, कायदेशीर मदत देणे, हे आम्हाला करायचं असतं पीडितांना. पण त्यात अशा पद्धतीनं दादागिरी करायची नसते, हे ना. या संपूर्ण म्हणजे या अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग जे आहे ते कुठे आणि कसं चुकलं असं तुम्हाला वाटतं? कारण तपासाच्या अनुषंगानं सुद्धा थोडंसं बोललं गेलं पाहिजे, आणि त्यामुळेच राज्य महिला आयोग चुकलंय का, आणि ते कसं कुठे कुठे चुकत गेलं, आणि त्याच्याऐवजी राज्य महिला आयोगानं काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात प्रथम तर 2025च्या मार्चमध्ये, बहुतेक 3 मार्च ही तारीख आहे, पुढारी खबरदार या पेपरनी जेव्हा एक बातमी छापली, इनॉनिमस, फक्त कॅप्टन असं त्यांनी सूचक नाव लिहिलं होतं, कोणीतरी खेमनेर किंवा खामनेर अशा नावाचे गृहस्थ आहेत, ते ऑन एअर आले होते सगळीकडे, बरोबर. त्या माणसाला धमकी देणे, त्याचा पेपर बंद करा अशा पद्धतीचं पत्र नगरच्या, अहिल्यानगरच्या सीपींना लिहिणे, एसपींना लिहिणे, त्याच्याकडून जबरदस्तीनं माफीनामा लिहून घेणे. याऐवजी तुझं काय म्हणणं आहे, तू कोणाबद्दल बोलतोयस आणि कुठल्या महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, चला मला घेऊन चला, तुम्ही नका, मी सुमोटो त्याची तक्रार दाखल करते, पाठपुरावा करते आणि त्या पीडितांना न्याय देते, हे त्यांनी करायला पाहिजे होतं. ही त्यांची पहिली चूक. त्यांची दुसरी चूक की ज्या वेळेला या खरातांबद्दल काहीतरी सुरू झालं की आता होणार, या अहिल्यानगरला एका महिलेने तक्रार दाखल केली आणि ती तिथं जबाब नोंदवायला
तक्रार दाखल करणे ही प्रोसेस कशी असते. जो की पीडित आहे तिने तक्रार दाखल केली, ती तक्रार झाल्याबरोबर तिचा जबाब नोंदवणे, जो अॅक्यूज म्हणजे संशयित आरोपी आहे त्याचा जबाब नोंदवणे, त्याचा तपासणी करून इन्व्हेस्टिगेशन करून काय खरं आहे काय खोटं आहे, त्यानंतर चार्जशीट दाखल करणे, कोर्टात केस चालवणे, ते सगळं प्रूव्ह करणे आणि मग कोर्टाने निर्णय देणे, त्याची अंमलबजावणी करणे, हे पोलिसांचं कर्तव्य आहे. ज्या वेळेला या अहिल्यानगरच्या महिलेला जबाबासाठी बोलावलं आणि तिला खोदून खोदून विचारण्यात आलं. आता ही महिला त्यावेळेला न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे पण गेली होती. तर राज्य महिला आयोगाने त्यावेळेला सीपींना खडसावलं की तुम्ही तिला काय एवढं टॉर्चर करत आहे. आणि प्लस 17 तारखेला त्यांना सुनावणीसाठी तुरंत, आता वास्तविक पाहता कोणत्याच केसची सुनावणी इतक्या पटकन होत नाही. वैष्णवी अगवणीची काय झाली सुनावणी, संपदा मुंडेची अजून काय झाली, मग याची तितक्या लवकर का झाली. 8-9 तारखेला काहीतरी ही गोष्ट झाली की तिचा जबाब नोंदवणे. मार्चच्या 17 मार्चला त्यांनी तिला सुनावणीला बोलवलं, पीआयला, पोलीस अधिकाऱ्याला, ते सगळे कागदपत्र घेऊन या. आणि राज्य महिला आयोगामध्ये स्वतः सुनावणी घेत त्याला झापलं चांगलं की व्हाय यू आर आस्किंग सो मच थिंग्स टू हर. हे दुसऱ्यांदा चुकल्या. तिसऱ्यांदा चुकल्या त्या की त्या स्वतः पाद्यपूजा करताना दिसतायत, पूजा करताना दिसतायत, सोबत फिरताना दिसतायत. 2018 मध्ये 31 मार्च 2017 मध्ये त्यांचे बाबा वारले, त्याच्यात शोकाकुल म्हणून रुपालीताईंचं नाव आहे, विश्वस्त म्हणून बाकायदा छापलेलं राज्य महिला आयोग सदस्य या पदासहित, अध्यक्ष या पदासहित नाव आहे. 2021ला त्यांना पाणी दिलं, त्यावेळेला त्या रुलिंग पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष होत्या, त्यात त्यांचा रोल आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये मेहंदी लावून ज्या पद्धतीने त्या वरमाई सारख्या मिरवल्या, त्याच्या रील्स त्यांनीच आणि त्यांच्या पंटर लोकांनीच पॉप्युलर केल्या आहेत, आम्ही त्याच पाहिल्या. असं असताना एकदम सुरुवातीला हे आल्याबरोबर निपक्षपातीपणे चौकशी होईल एवढं न बोलता, मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती नाही असं त्या म्हणतात. अतिशय वाईट वाटलं मला. काल सुषमाताई सांगितल्या अंधारे की त्यांचा 15 वर्ष झाले संबंध आहे, पण एक 7-8 वर्ष झाले तर आपल्याला तो रील्स मध्ये आणि सोशल मीडियात दिसतोय. 8-10 वर्ष झाले ज्या माणसाला तुम्ही ओळखता, त्याच्या संस्थेवर तुम्ही विश्वस्त म्हणून काम करता, 1.5 करोड रुपये त्याच्या संस्थेला पर्यटन विकासासाठी आणून देता, 45 किलोमीटरची लंबी पाईपलाईन टाकून त्याच्या गावात पाणी आणून देता, आणि तुम्ही म्हणता त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय चाललंय मला माहित नाही. महिलांना एक 6th सेन्स असतो. समोरचा माणूस आपल्याकडे कसं पाहतोय, आपल्याशी कसं वागतोय. अरे गुड टच बॅड टच तर 6वी-7वीतल्या महिलांना आपण शिकवतो, पोरींना आपण शिकवतो, बरोबर. यांना केक भरवतानाचा जो फोटो व्हायरल झालेला आहे, झूम करून त्या पुरुषाचे तुम्ही डोळे पहा. वासनांत कशाला म्हणतात ते तिथे तुम्हाला कळेल. तरी तुम्हाला कळलं नाही इतक्या जवळ तो आल्यावर तुमच्या. म्हणजे 2 गोष्टी आहेत, एक तर तुम्ही मठ्ठबुद्धी आहात म्हणून चुकलात, नाहीतर जाणून बुजून त्याच्या चुकांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून सुद्धा चुकलात, हेच म्हणावं लागेल मला. महिलांना न्याय देण्याऐवजी त्या महिलांनाच किंवा त्या महिलांना न्याय देणाऱ्या माणसांनाच दाबून कसं ठेवायचं हे काम यांनी केलं, तिथे त्या अत्यंत चुकल्या. कारण महिलांचं रक्षण करणे याच्यासाठी पक्षांनी, शासनाने, प्रशासनाने, महिलांनी मोठ्या आशेने यांची पोस्टिंग तिथं केलेली होती असं मला वाटतं. ताई, तपासाच्या दृष्टीनं आलोच आहोत आपण, तर एक महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये महिलांचं शोषण करण्यासाठी गुंगीचं औषध वापरलं गेलेलं आहे असं म्हटलं जात आहे. यामध्ये म्हणजे मला संपूर्ण तपासामध्ये काही गोष्टींच्या बद्दलची माहिती घ्यायची आहे, पण अशा म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहात तुम्ही, तर अशा काही तक्रारी याच्या आधी सुद्धा आल्या होत्या का, आणि त्या तक्रारींच्या अनुषंगानं कसा पुढे तपास झाला होता, किंवा काय काय गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या होत्या किंवा घ्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? गुंगीचं औषध किंवा वायग्रा किंवा हिप्नोटिझम असं होतं, म्हणजे होत असतं. अगदी आपल्या महाराष्ट्रात नाही अशी कुठली मोठी केस झाली, पण राम रहीमवाली जी केस झाली होती आणि आसाराम बापूवाली जी झाली होती, आसाराम बापूच्या केसमध्ये तिच्या आई वडिलांना म्हणजे काय म्हणतात त्याला, हिप्नोटाईज करून किंवा असं सांगून की असं तुम्ही मुलीला हे केलं तर आमचं होईल असं त्याला कल्पना देऊन त्या मुलीवर अत्याचार झाले होते. आणि राम रहीमवाल्या केसमध्ये मात्र रितसर हिप्नोटिझम चालायचं. अशा केसमध्ये त्या महिला जेव्हा शुद्धीवर आल्यावर
तक्रार करतात किंवा आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे ती बातमी कुठून तरी यांच्याच अशा एखाद्या पंटरकडून, एखाद्या कर्मचाऱ्याकडून, एखाद्या पीडितेकडून, एखाद्या कलीगकडून, एखाद्या नातेवाईकाकडून, कधीतरी बायको ऑब्जेक्शन घेते. इथे तर मला फार त्या अशोक खरातांच्या नशिबाचं कौतुक वाटतं की बायको फार चांगली आहे त्यांची. तर ते असं लीक झालं तर त्यानंतर खुफिया पोलीस तर्फे राज्य महिला आयोगाला जरी आलं तरी आम्ही पोलीस प्रशासन त्या एरियातलं त्यांना बोलवून घेतो किंवा आम्ही त्यांना जाऊन भेटतो. खुफिया पोलीस तर्फे आपल्यापर्यंत आलेली माहिती किती खरी आहे याची पहिलं शहानिशा होते. ती झाल्यानंतर कारण कोर्टात आपल्याला जायचं असेल तेव्हा प्रूफ गोळा केलेले पाहिजे. मग अशा प्रकरणाचे काही प्रूफ आयक्यू, पाहीव, आता आजकाल मोबाईल आहे ज्याच्या त्याच्याजवळ त्या अंडर सर्व्हिलन्स आहे, त्यामुळे काही रील्स, काही व्हिडिओज ते मॉर्फ केलेले नसावे, फॉरेन्सिकला पाठवून त्यांचं मॉर्फ केलेले नाही आहेत हे पाहून घेऊन हे सगळं मटेरियल तयार झाल्यानंतर मग आपण हल्लाबोल करतो, त्यांना अटक करतो. अटक केल्यानंतर त्याचा PCR घेतो आणि PCR घेतल्यानंतर त्या चौकशी करून जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते खरं आहे हे एकदा त्याच्याकडून वदवून घेऊन त्याच्या बयानावर त्याची सही घेतो आणि मग जे पीडित आहेत त्यांच्या जबाबाची ते कोइन्साइड करून मग कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करतो की नुसती बलात्कार झाला असेल तर तो 376 IPC प्रमाणे, BNS प्रमाणे नाही. आता BNS प्रमाणे वेगळं कलम 85. त्याच्यानंतर फसवलं का, इकॉनॉमिकली फसवलं का. आता या भोंदू खरातबाबाच्या प्रकरणामध्ये सुद्धा नुसतं लैंगिक शोषण हा प्रकार नाहीये, आर्थिक व्यवहार हा सुद्धा प्रकार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. चौधरी नावाचा कोणीतरी एक माणूस आहे जो भोंदू खरातबाबाचा पण पार्टनर आहे आणि रुपालीताई चाकणकरांच्या मिस्टरांचा पण पार्टनर आहे. 500 कोटीचा प्रोजेक्ट करतो. तर हे कालच एक कोणीतरी वेगळंच नाव केसरकर आणि यांच्यासोबत असतो, त्याची एक जगदंब नावाची पतसंस्था आहे, तो माणूस त्यांनी सगळ्या मोठे लोक म्हणजे IAS IPS अधिकारी, तुमचे मोठे मंत्री संत्री यांचं ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये तो काम करतो आणि तो यांच्या चौघांच्या गोपनीय मीटिंग मध्ये प्रत्येक वेळी दिसलेला आहे असं सुषमाताई अंधारेंनी फोटोज मध्ये दाखवलं. त्यांचं असं म्हणणं आहे EOW आणि ED म्हणजे स्थानिक आर्थिक गुन्हे अन्वेषण जे विभाग असतो तो आणि ED याच्यातर्फे सुद्धा ही चौकशी व्हायला पाहिजे. तर त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीचं गुंगी देऊन नुसतं महिला, मग त्या महिलाची रील काढली का, ती कुठे विकली का, त्यात पैशाचा व्यवहार झाला का, आईवडिलांनी त्या महिलेला किंवा नवऱ्याने त्या महिलेला विकलं का, अशा पद्धतीचा सगळा तपास सुद्धा तेव्हा त्या ठिकाणी करावा लागतो आणि हे राज्य महिला आयोगाचं पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं काम असतं. ताई, यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की नुसतं गुंगीचं औषध नाही तर इतर सुद्धा काही महत्त्वाच्या म्हणजे गोष्टी देऊन या महिलांवर महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं म्हटलं जातंय, तसा आरोप केला गेलेला आहे. तर या संपूर्ण केसमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट्स किती महत्त्वाचे आहेत, विशेष करून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फॉरेन्सिक आणि त्याचबरोबर मेडिकल रिपोर्ट्स किती महत्त्वाचे होऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे, फॉरेन्सिक आणि मेडिकल रिपोर्ट. पण आता हा जो गुंगीचं औषध द्यायचा ते असायचं कफ सायरप, ओष्णोजल या नावाने तो ते जल द्यायचा. त्या जलची इतकी डिमांड होती की मंत्री संत्री स्वतःच्या गाड्या पाठवून ते बोलवायचे आणि एक आपले तिरुपतीचे ट्रस्टी, मी नाव घेणार नाही, हेलिकॉप्टर पाठवून ते ओष्णोजल स्वतःकडे बोलवायचे. काय असायचं त्यात बरं? एक कफ सायरप ज्याने गुंगी येते, पाणी, याचं मूत्र किंवा वीर्य आणि वायगराची टॅबलेट कुटून टाकलेली हे त्यात असायचं. हे आता फॉरेन्सिक म्हणजे केमिकल अनालिसिस नंतर कन्फर्म होईल, पण हे आहे त्यात बरोबर. आता यांनी काय होतं, गुंगी येणार, लैंगिक भावना उद्दीपित होणार, पण हे कफ सायरप असो किती वायगरा असो त्या महिलेच्या शरीरात 48 ते 72 तासाच्या वर राहत नाही. त्यामुळे आता तिच्या रक्तात, पोटात केमिकल अनालिसिस मध्ये कुठेही काही मिळणार. पण जर 24 तासाच्या आतली एखादी महिला आपल्याला सापडली असती तर तिच्या बाबतीमध्ये ते केमिकल अनालिसिस, तिचा गॅस्ट्रिक लवाज आणि तिचा ब्लड रिपोर्ट हा अत्यंत महत्वाचा राहिला असता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचं वजायनल स्वाब म्हणजे तिच्या योनीतून एक
स्वाब फिरवतात कापसानी आणि ते स्लाइडवर घेऊन पाहतात, ज्यात या सदर माणसाचे स्पर्म्स तुम्हाला सापडतात, जर त्यांनी अनप्रोटेक्टेड सेक्स केला असेल तर. मी असं ऐकलंय की हा प्रत्येक वेळी अनप्रोटेक्टेड सेक्स करायचा. तर याचे स्पर्म्स म्हणजेच DNA रिपोर्ट, पण ते सुद्धा तिच्या योनीमध्ये फक्त 72 तासच जिवंत राहतात. 72 तासामध्ये ती जितक्या वेळा बाथरूमला जाते, ती जागा धुते, तेव्हा ते सगळे व्हॅनिश होतात आणि 72 तासानंतर तर ते मरूनच जातात. त्यामुळे लवकरात लवकर ते केलं पाहिजे. जिथे अत्याचार होतात, मी मुद्दाम आपल्या व्ह्युअर्सच्या माहिती करता सांगेन की फॉरेन्सिकचा आपण विषय बोलतोय त्याच्यामुळे, जिथे अत्याचार होतो, लैंगिक अत्याचार सामूहिक असो की असा असो, त्यामुळेच लवकरात लवकर महिलेची मेडिकल झाली पाहिजे, तिचा वजायनल स्वाब घेतला पाहिजे, तिचं रक्त घेतलं पाहिजे, प्लस तिच्या शरीरावर कुठेही काही जखम किंवा चावल्याच्या खुणा आहेत का हे पाहिलं पाहिजे. आता चावल्याच्या खुणा काय आहे, बरेच वेळेला काहीतरी ड्रग घेऊन जेव्हा हे लोक सामूहिक अत्याचार करतात तर अक्षरशः महिलांचे लचके तोडतात, गालाचे, बटकचे, ब्रेस्टचे लचके तोडलेले मी स्वतः पाहिलेले, बरोबर. आता हे लचका तोडलेला जी दाताची खूण असते, ऑडेंटॉलॉजी नावाचं फॉरेन्सिक मध्ये एक डिपार्टमेंट आहे, त्याचा फोटो काढून घेतला आणि जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या दातांची तपासणी केली तर हे चावलेलं या माणसाने आहे हे सिद्ध होतं आणि मग कोर्टामध्ये त्याला कन्व्हिक्ट करायला आपल्याला सोपं जातं. बहुतेक वेळा सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस असतात की तिच्या योनी मार्गात सापडलेला स्पर्म हा समजा त्या व्यक्तीचा आहे, पण तो व्यक्ती म्हणेल मी तिकडे गेलोच नाही. मग आपल्याला हे पण सिद्ध करावं लागतं की येस, या ठिकाणी तो हजर होता. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आतापर्यंत मी महाराष्ट्रभरात 52 रेप विक्टिम्स मध्ये कन्व्हिक्शन म्हणजे त्यांच्या आरोपींना सजा करण्यात आलेली आहे. असं तो पाठपुरावा करताना माझ्या लक्षात आलंय की जेव्हा हे सगळं होत असतं, चार्जशीट दाखल झाल्यावर मी नेहमी म्हणते जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, पण आपली भारतीय न्याय व्यवस्था अशीच आहे. या 5-7 वर्षाची ती केस चालते, त्या केसच्या दरम्यान प्रत्येक साक्षीदाराला फोडण्याचा किंवा त्याला होस्टाईल करण्याचा, इव्हन कधी कधी तर ती मुलगी अल्पवयीन असेल किंवा त्या महिलेचा पती असेल त्यालाच पैसे देऊन केस मागे घ्यायला भाग पाडण्यात येते. त्यासाठी 164 मध्ये गुन्हा दाखल झाल्याबरोबर 164 मध्ये इन कॅमेरा इन फ्रंट ऑफ द कोर्ट तिचं पहिलं बयान, त्या प्रत्येक साक्षीदाराचं पहिलं बयान जर घेतलेलं असेल तर एकतर त्याला होस्टाईल होता येत नाही आणि तो झालाही तरी कोर्टामध्ये आपल्याला त्याची जिरह करता येते आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देता येतो. ही कामं सुद्धा आपण केलेली. ताई, तुम्ही खरं तर सांगितलं, ओडेंटॉलॉजीचा तुम्ही उल्लेख केलात. खैरलांजी प्रकरणामध्ये अनेक आरोपी असताना मुख्य आरोपी शोधण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे KEMच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंट मधल्या महिला डॉक्टरांनी, मी त्यांचं नाव विसरले दुर्दैवाने, ओडेंटॉलॉजीचा वापर केला होता आणि त्याच्यानंतर लक्षात आलं होतं की मुख्य आरोपी कोण आणि त्यांची कोर्टात साक्ष पण झाली होती, जी माझी माहिती आहे ती. तर त्यामुळे ओडेंटॉलॉजी ही अत्यंत महत्वाची होते अशा काही प्रकरणांमध्ये. ताई, या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण बोलतो आहे आता, म्हणजे महिलांचा व्हिडिओ काढणं, महिलांचं लैंगिक शोषण करणं, महिलांना हिप्नोटाईज करणं, महिलांना गुंगीचं औषध देणं, महिलांच्या म्हणजे त्यांच्या दुःखाचा, त्यांच्या दैन्याचा किंवा त्यांच्या समस्यांचा गैरफायदा घेणं, त्या पलीकडे जाऊन महिलांची लुबाडणूक करणं, खोट्या नाट्या गोष्टी सांगून पैसे उकळणं, तर या संपूर्ण केसमध्ये कशा पद्धतीनं किंवा कुठल्या मुद्द्याच्या अनुषंगानं चौकशी व्हायला हवी? करतायत SITचे पोलीस अधिकारी चौकशी, प्रॉपर्टीची करतायत, हवाल्याची चौकशी करतायत, इतर कोणाशी म्हणजे संबंध आहेत, व्यवहार आहेत, पैसा कसा आला, पैशाचा स्रोत कसा आहे, पण मला महिला अत्याचारांच्या अनुषंगानं वाटतंय की हा मुद्दा म्हणजे दुर्लक्षित राहू नये आणि त्यातले कुठलेही मुद्दे सोडले जाऊ नयेत. त्यामुळे कुठल्या कुठल्या विषयांवर चौकशी होणं किंवा अधिकचे पुरावे जमा करणं गरजेचं आहे आणि पुराव्यांअभावी सुटू शकतं अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल विशेष खबरदारी ही SIT कडनं घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, एक महिला डॉक्टर म्हणून? आणि जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की याआधीही बलात्काराच्या केसेस तुम्ही पाहिलेल्या आहेत, हा लैंगिक शोषणाचाच भाग आहे, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते. सगळ्यात महत्वाचं, खूप सुंदर प्रश्न विचारला तू. सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काम करणारे दोन्ही
जिल्ह्यांचे SP आहेत ते आणि SITच्या ज्या आपल्या IPS अधिकारी आहेत तेजस्विनी सातपुते त्या हे अत्यंत सक्षम, कार्यक्षम, सक्षम, ऑनेस्ट असे अधिकारी आहेत हे मला अनुभवाने माहिती आहे. आमच्या अकोल्यामध्ये दीपक पांडे नावाचे एक सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस होते. एका सेक्स रॅकेटमध्ये त्यांचा संबंध आला. ते आता नाशिकचे जे SP आहेत बाळासाहेब पाटील ते तेव्हा आमच्याकडे ॲडिशनल SP होते. मला त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आला. ते सोमनाथ घारगे जे नगरचे SP आहेत ते अमरावतीला तपोवन 1961 मधली संस्था 5वी ते 10वी वाल्या मुली शिकणार त्यातल्या 7 मुलींवर बलात्कार आणि एकीची आत्महत्या अशी केस होती. मी राज्य महिला गेले होते त्यावेळेस मी सुमोटो दखल घेऊन त्यावेळेला ती तपोवन ही संस्था बंद केली. त्यांची 10 लाख रुपये पर इयर तेव्हा मिळायची त्यांना 2016 मध्ये अनुदान ते बंद केलं. त्यावेळेला माझ्यासोबत हे सोमनाथ घारगे होते. खरं काम त्यांनीच केलं. पण हे सगळं करत असताना ज्या ज्या पायऱ्या येतात ते त्यांना माहितच आहेत. पण व्ह्युअर्ससाठी मी सांगते पहिली पायरी सगळ्या तक्रारदार महिलांना त्यांची बदनामी करत त्यांचे व्हिडिओ व्हायरल करत त्यांना धमक्या देत त्यांना पैशाचं लांगुल चालन त्यांच्या नातेवाईकांना देत तक्रार मागे घेण्यासाठी बाध्य करणे त्यावर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. एक. दुसरं, या महिलांनी जे आपल्याला बयान दिलेलं आहे हे बयान आणि 5-7 वर्षांनी, कारण या सगळ्या महिला जरी मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गीय असल्या तरी फार सुशिक्षित म्हणजे फॉरेन रिटर्न वगैरे नाहीये. IQ कमी असल्याशिवाय माणूस अशा याच्यात घुसत नाही असं मला स्ट्रॉंगली वाटतं. सगळ्याच नसतील पण त्यातल्या काही नक्कीच कमी शिकलेल्या, इलिटरेट नाही पण कमी शिकलेल्या, मग त्या विसरून जातील तेव्हा मी काय सांगितलं होतं. तर त्यांची 164 मधली चौकशी व्हायला पाहिजे. दुसरं, सो दॅट त्यावेळेला ती क्लिप पाहून त्यांना कळेल की मी तेव्हा काय बोलली होते. तिसरं, जे त्यांचं केमिकल अनालिसिस किंवा वजायनल स्वाब घेतलेले आहेत त्यात सध्या काही मिळेल असं मला नक्कीच वाटत नाही. परंतु या सेक्सच्या वेळेला, कारण त्यांनी तर फार अमानुषपणे काही उड्या मारलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत मी त्या, तर त्यामध्ये जर एखादी जखम झाली असेल आणि ती जखम शिवायला सदर महिला कुठल्या तरी गायनेकॉलॉजिस्टकडे माझ्यासारख्या स्त्रीरोग तज्ञाकडे गेली असेल तर ही आली होती का, त्यावेळेस कशी जखम होती आणि त्यावेळेलाही मी तुम्हाला काय सांगितलं होतं. म्हणजे एक ऍडिशनल प्रूफ सपोर्ट रिपोर्ट, प्रूफ साक्ष, सपोर्ट साक्ष की ज्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होईल की येस यांनी तो अत्याचार केला होता. अशा पद्धतीचं शोध मोहीम यांनी केली पाहिजे. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, जे याचे बाकीचे कर्मचारी किंवा सपोर्टर्स अँड पार्टनर्स होते बरोबर, त्या सगळ्यांना पोलिसांनी नाहीतर तुम्हाला सहआरोपी करेल याचं काय आहे ते खरंच सांग अशा पद्धतीनं नाक दाबून त्यांचं तोंड उघडलं पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की कधीतरी याच्या ऑफिसचं बारीक फॉरेन्सिक तपासणी करून कुठेतरी वीर्य सांडलेलं असेल, कुठेतरी तिच्या योनीचे किंवा त्याच्या लिंगाच्या बाजूचे केस पडलेले असतील, कुठेतरी ते ओष्णोजल सांडलेलं असेल, कुठेतरी त्याचे रेमनंट्स पडलेले असतील, कुठेतरी एखादी छोटी 7वीतल्या एका मुलीवर त्यांनी बलात्कार केला, तिचा हायमेन रप्चर झाला असेल तर तिचं रक्त सांडलेलं असेल, असं काही सापडतं का याची सुद्धा फॉरेन्सिक टीमनी अतिशय बारकाव्याने तपासणी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे सगळं होऊ नये, त्याचा बाहेर निघून यावर प्रभाव पडू नये म्हणून पूर्ण केस चालेपर्यंत त्याची जमानत होऊ नये, त्याच्या पंटर्सनी यांच्यावर येऊ नये म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी केस आणि लवकरात लवकर त्याचा निर्णय लावावा, एवढं कमीत कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. तर यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही समोर आलं किंवा ज्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर खरं तर पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. अशा 3घांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर या व्हिडिओच्या अनुषंगानं तुम्ही आत्ता उल्लेख केला होता ते म्हणजे की काय गोष्टी घडल्या असतील किंवा ज्या त्या वेळेचे जे काही प्रूफ्स असतील ते जमा केले पाहिजेत फॉरेन्सिकसाठी. पण व्हिडिओ प्रूफच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुद्धा सुरू आहे की या महिला तिथं गेल्या होत्या, ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये महिला स्वतः या गोष्टी करताना पाहायला मिळत आहेत. तर या अनुषंगानं अशा पद्धतीनं महिलांना दोषी धरता येईल का, धरलं जाऊ शकतं का आणि कशा पद्धतीनं या व्हिडिओंकडे पाहिलं जाईल. म्हणजे आज घडीला काही जणांचं असं म्हणणं आहे की या महिला सुद्धा तितक्याच दोषी आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कसा विचार केला असतात जर तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असता? खरं तर 18 वर्षाच्या वरची महिला आणि 21 वर्षाच्या वरचा 18 वर्षाच्या वरचा पुरुष
यांनी यांनी एकमेकांशी, आवाज येतोय माझा? हो हो, येतोय येतोय. हा, यांनी जर एकमेकांशी शरीर संबंध केला तर तो कायद्याने गुन्हा होत नाही. विषय क्रमांक 1. मग तो गुन्हा केव्हा होतो? जेव्हा ती महिला म्हणते की माझ्या संमतीशिवाय, माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सदर पुरुषाने माझ्याशी लैंगिक संबंध केला, तेव्हा तो गुन्हा होतो. मग आता यामध्ये तुम्ही जे म्हणता की त्यांना दोषी धरण्यात येईल का? नाही. कारण पिंक पिक्चर मध्ये जसं अमिताभ बच्चन म्हणतो, शी मे बी प्रॉस्टिट्यूट बट शी सेड नो, मीन्स नो, यू मस्ट नॉट हॅव डन इट. बरोबर. मग आता यांनी केलंय ते करताना त्या महिला साथ देताना दिसतात. ते काय आहे? तर ते आहे त्यांनी त्यावेळेला पिलेलं ते ओष्णोजन, त्या कफ सायरपनी आलेली गुंगी, त्या वायगरांनी त्यांची उद्दीपित झालेली लैंगिक भावना, आणि सोबत कानापाशी तो गुणगुण करतोय, संमोहित करतोय, मी तुझा कृष्ण, तू माझी राधा, जो भी तुमको प्रॉब्लम आ रहे हैं सब फसाद की जड़ तुम्हारी योनी है, मैं तुम्हारी योनी पूजा करूंगा. अशा पद्धतीनं तिला आपल्या साध्या मराठी भाषेत घोळात घेणे, आणि त्यामुळे तत्कालिक त्या एका याच्यापुरता कदाचित त्या वायगरामुळे आपल्याला असं दिसत असेल की ती त्याला सपोर्ट करते. खरोखर तो ड्रग तिच्याकडून ते करून घेतोय. त्यामुळे तिला दोषी धरण्यात येऊ नये हे माझं स्पष्ट, लॉयर म्हणून, राज्य न्याय आयोगाची म्हणून, महिला म्हणून, महिलांची कैवारी म्हणून, महिलांमध्ये काम केलेल्या म्हणून हे असेल. मग आता तुम्ही म्हणाल या महिला तिकडे गेल्यात कशा? पण काय आहे माहिती का, या मागच्या 15-20 वर्षामध्ये खरं तर जेव्हापासून महिलांची राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा 33% नंतर 50% मुळे जी जागृत झालेली आहे, त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये लालच ही फक्त पुरुषामध्ये पाहण्यात येत होती आणि ती फक्त पैशांची. आता महिलांमध्ये सुद्धा सत्तेची, पैशांची, आपला ज्याला म्हणतात ते दादागिरी करण्याची, ही सगळी लालच हळूहळू पैदा होत आहे किंवा झालेली आहे. आणि ते मला मिळावं त्यासाठी मी काय करू शकते, व्हॉट शुड आय डू, व्हॉट शुड आय डू. आणि मग या समाजातल्या ज्या सो कॉल्ड नेता महिला दिसतात, मग ही कुठं जाते, ही काय करते, मग ही पूजा करते, ही अंगठी घालते, ही त्या बाबाकडे जाते, ही त्याला कुंडली दाखवते, ही त्या नेत्याला भेटते, ही अशा पद्धतीने त्या नेत्याला पैसे नेऊन देते किंवा अजून काय करते. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा या महिला करतात आणि त्याप्रमाणे त्या वागत असतात. प्लस पूर्वी काय होतं की आपण घरात एक संवाद होता, कौटुंबिक घरात म्हणजे प्रत्येकच कुटुंबामध्ये एक क्वालिटी टाइम देण्यात येतो. आता आपला कौटुंबिक क्वालिटी टाइम दुर्दैवानं स्क्रीन टाइम मध्ये, तो टीव्ही असो, तो मोबाईल असो, ते लॅपटॉप असो, त्या अशा झूम मिटिंग असो, यात परावर्तित झालेला आहे. आणि त्यामुळे पुरुषांपेक्षा कम्पॅरेटिव्हली, हे खरं आहे, वैज्ञानिक दृष्ट्या खरं आहे, कम्पॅरेटिव्हली वी आर इमोशनली वीक दॅन द मेल्स. ते तुम्ही ॲलन पीज आणि बार्बरा पीजचं एक पुस्तक आहे, वुमेन आर फ्रॉम व्हीनस अँड द मेन आर फ्रॉम मार्स. ते खरं आहे. तर आम्ही कम्पॅरेटिव्हली इमोशनली वीक असल्यामुळे जर आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर आम्ही रेस्टलेस होतो. मग आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला जर एखादा बाबा बसला असेल तर आम्ही ते जातो. प्लस सध्या आता कोणत्याही पक्षाचं मी नाव घेणार नाही, पण या 15-20-25 वर्षात धर्माची अफू, पूजेची अफू ही इतक्या वेगळ्या पद्धतीनं समाजात वाटलेली आहे. प्रत्येकच त्याच्यात MIM आहे, BJP आहे, हमकाई आहे, ढमकाई आहे, आम्ही आहे, तुम्ही आहे, सगळेच आहे. आपण हिंदू आहोत, मानतोच आपण ते. पण ती इतक्या वाईट पद्धतीनं पर्कोलेट झालेली आहे की राजसत्तेचा धर्मसत्तेशी आता एक ऋणानुबंध, एक सायळ, एक झांगड अशी बांधल्या गेली. प्रत्येक पक्षाजवळ एक बाबा आहे, प्रत्येक नेत्याजवळ एक बाबा आहे. आणि त्यामुळे ह्या भाबड्या महिला ज्या नुकत्याच घरातून बाहेर निघतात, मुलं मोठी झाली, घरात काही काम नाही, काहीतरी केलं पाहिजे, पंचायत समिती सदस्य होऊ का, जिल्हा परिषद सदस्य होऊ का, नगरसेविका होऊ का, एखाद्या समितीवर जाऊ का, ही अभिलाषा असलेल्या महिला अननोईंगली या सगळ्या लोकांना फॉलो करत या भोंदू बाबांच्या जाळ्यात अटकतात आणि मग अशा पद्धतीनं
त्या मोलेस्ट होतात किंवा बाकायदा अत्याचारित होतात, पीडित होतात असं मला. ताई, खरं तर याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आला होता जो म्हणजे चर्चेचा पण राहिला होता आर्ग्युमेंट्स करत असताना. या अशोक खरातच्या वकिलाचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये या महिला स्वतःहून अशोक खरातकडे गेल्या होत्या असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. तर हा मुद्दा किती महत्त्वाचा राहतो, स्वतःहून जाणं हा म्हणजे त्यामुळे या महिलांच्या बरोबर जे झालेलं आहे त्याचा इम्पॅक्ट कमी होतो का, की ज्या उद्देशानं या महिला तिथं गेल्या होत्या तो उद्देश सर्व्ह करण्यासाठी त्यांचं लैंगिक शोषण करणं हे अधिक घातक आहे. या महिलांचं काय आपण म्हणूयात की महिलांशी धोका केलेला आहे या अशोक खरातनं, म्हणून त्याला अधिक शिक्षा होणं अपेक्षित आहे. त्याची जी इंटेन्सिटी आहे त्याच्या गुन्ह्याची ही कुठलीही कमी होत नाही. कारण बघ, मी डॉक्टरकडे तपासायला जाते, मग त्यांनी माझं लैंगिक शोषण करणे अपेक्षित आहे का? नाही. तुम्ही आता कुठंतरी नोकरी करता, मी कुठेतरी नोकरी केली, मग त्या नोकरीच्या ठिकाणी त्या ऑफिसरनी, त्या मालकानी, त्या माणसानी, त्या सहकार्यांनी आपलं लैंगिक शोषण करणं अपेक्षित आहे का? दुकानात आपण जातो, बरोबर, आपण पार्लर्स मध्ये जातो, आपण ज्या उद्देशाने गेलो तो उद्देश सफल झाला पाहिजे ना की आपलं लैंगिक शोषण झालं पाहिजे. त्यामुळे त्याच्या गुन्ह्याची इंटेन्सिटी 1%ही या त्याच्या वकिलाच्या जे काही जिरह त्यांनी केली त्यांनी कमी होत नाही. पहिला विषय. आणि दुसरा विषय की 100 नाही 101% महिला स्वतःहून तुझ्याकडे आली का? तू दुकान उघडून बसला म्हणून. खोटा भविष्यवेत्ता आहेस तू, खोटा सावकार आहेस तू, खोटा खडेवाला आहेस तू, ते चिंचोके देत होता तू. आता नगरवरून काल की आज काहीतरी एक केस दाखल झाली म्हणते, मला तिथल्या माझ्या पत्रकारांनी सांगितलं की 2.25 लाखात 2 अंगठ्या एका बाईला दिल्या, एका माणसाला दिल्या आणि त्यांनी त्या आता हे सगळं झाल्यावर तपासून काढल्या. तर त्या अंगठ्या सोन्याच्याही नाहीत आणि खडे नावाने दिले, कलर चिंचोके आहेत. तू दुकान उघडून बसलास म्हणून मी आलो, मग काय तू चिंचोका देऊन मला फसवणार? तू दुकान उघडून बसलास म्हणून मी आले, तू काय माझं लैंगिक शोषण करणार? नो, इट इज नॉट डन, इट इज नॉट ऍक्सेप्टेड, नॉट एट ऑल. ताई, खरं तर या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की हे जे प्रकरण घडलं ते नाशिक जिल्ह्यामध्ये. आता या नाशिक जिल्ह्याचा जर आपण संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळजवळ 21 लोकप्रतिनिधी आहेत, 18 आमदार आणि 3 खासदार संपूर्ण जिल्ह्याचे मिळून. बरं, त्याच्यामध्ये आता मी खरं तर सांगते की या संपूर्ण घटनेमध्ये काही गोष्टींचा उल्लेख झालेला आहे, काही ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे. त्याच्यामध्ये ईशानेश्वर मंदिर जे आहे ते मिरगावचं आहे, सिन्नरचं आहे. तिथले आमदार आहेत माणिकराव कोकाटे. पक्ष मी सांगत नाही मुद्दामून, एक लोकप्रतिनिधी असंच आपण त्याचा विचार करूया. ओकस प्रॉपर्टी, जिथले पुरावे आता SITनं जमा केलेले आहेत फॉरेन्सिक्ससाठी, जिथं हा भोंदू अत्याचार करायचा, लैंगिक शोषण करायचा महिलांचं, त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. ते आहे मतदारसंघ नाशिक मध्यमध्ये आणि तिथल्या ज्या आमदार आहेत देवयानी फरांदे आहेत. ह्या भोंदूचं घर जिथं आहे त्या घराचं नाव आहे तृप्तबाला. तर त्याचं मतदारसंघ आहे नाशिक पश्चिम आणि तिथल्या आमदार आहेत सीमा हिरे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर म्हणजे तिथल्या या सगळ्यामध्ये आत्ता सध्या तर नाशिकला पालकमंत्री नाही, पण कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश महाजन. मग यातल्या एकाही लोकप्रतिनिधीला याच्याबद्दलची माहिती नसणं, याकडे कसं पाहताय? लोकप्रतिनिधी पण काही अंशी याच्यामध्ये दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ते भोंदू बाबाकडे जातात म्हणून तर दोषी आहेतच, त्यांच्यामुळे समाजाला त्या भोंदू बाबाचं म्हणजे ब्रँडिंग झालेलं आहे, भोंदू बाबा तो कळलेला आहे, समाज तिथपर्यंत जायला लागलेला आहे. पण अशा गोष्टी ज्या लोकप्रतिनिधींकडे यायला हव्यात न्याय मागण्यासाठी, असं काहीतरी घडतंय याच्याबद्दलची कुणकुण आधी त्यांना लागली पाहिजे, ती त्यांना कळत नाहीत. म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या एकाही लोकप्रतिनिधीला याच्याबद्दल न कळणं ही त्यांची म्हणजे काय आपण म्हणूया फेल्युअर म्हणायचं का ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून? यात खरोखर मी तुला सांगते, नॉट ओनली लोकप्रतिनिधी, मी म्हणते आपल्यासारखे सजग सुजाण नागरिक जे आहेत त्यांनी पण का लक्ष देऊ नये का? पण सध्या प्रॉब्लेमच असा झालाय, माझ्या घरी काही होत नाही ना, मग बाजूला काय होते हे मी पाहत नाही. लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेले, मग ते नगरसेवक म्हणून नगरपालिकेवर असो की खासदार म्हणून दिल्लीत असो, मधले सगळे आले की 5 वर्ष त्या आस्थापनेतून, त्या संस्थेतून, त्या पदाचा उपयोग करून जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट कसे मिळवायचे, आपल्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट कसे द्यायचे,
जास्तीत जास्त पैसे कसे मिळवायचे, जास्तीत जास्त बदल्यांवाली लोक माझ्याकडे आली पाहिजे, जास्तीत जास्त प्रकरणांवाली लोक माझ्याकडे आली पाहिजे आणि ते दाबून मी पैसे कमवले पाहिजे, अशाच पद्धतीचा एक ज्याला म्हणतो अलिखित नियम 80 to 90%, 100% मी म्हणणार नाही, याला अपवाद आहेत, 80 ते 90% लोकांचा आहे. या लोकप्रतिनिधींना मतदारांचं लांगुलचालन करत असताना ते मतदार काय करत आहेत याच्याकडे पाहायला अजिबात वेळ नाही. 100 नाही 101% मी म्हणते, जेव्हा मी नगरसेवक म्हणून निवडून येते त्या वार्डाचं पालकत्व मी घेतलेलं असतं. कोणीतरी नाशिकचा पालकमंत्री असेल ना, मग पालक म्हणून त्यांनी काय काम केलं हा तर माझा प्रश्नच आहे. नुसतंच पालकमंत्री नाशिकचे आणि लोकप्रतिनिधी नाशिकचे नाही, महिला बाल कल्याण मंत्री या नात्यानं नैतिकता स्वीकारून महिला बाल कल्याण मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली सुद्धा आज स्वतः अमृता फडणवीस म्हणाल्या की याच्या अगोदरच जर झालं असतं तर काही महिलांचं लैंगिक शोषण वाचलं असतं का, असं मला प्रकर्षानं वाटतं. किमान या मागच्या 7.5 वर्षात मधले 22 महिने सोडले तर हेच गृहमंत्री आहेत, आणि मागच्या 15 वर्ष झाले हा बाबा हे करतोय. अर्थातच शेवटी त्यांनीच ते खोदून शोधून काढलं तर त्यांना आपल्याला अभिनंदन म्हणावं लागतं, थँक्यू म्हणावं लागतं. परंतु हेही तितकंच खरं आहे की इतका वेळ झाला, इतका याची हिंमत वाढली, इतक्या महिलांचं शोषण झालं, याला कारण लोकल लोकप्रतिनिधी, महिला बाल कल्याण मंत्री या 15 वर्षातले सगळेच, गृहमंत्री, लोकल पोलीस प्रशासन, हे सगळे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत असं मला वाटतं. तर धन्यवाद आशाताई. खरं तर तुम्ही बरीच माहिती दिलेली आहेत आणि अनेक उपाय सुद्धा सुचवलेले आहेत, धन्यवाद त्यासाठी. एकूणातच अशोक खरात प्रकरणामध्ये दोषी कोण असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक जण दोषी आहे असं पाहायला मिळतं. अशोक खरात हा सर्वाधिक दोषी आहे, पण या व्यतिरिक्त स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस आणि त्याचबरोबर राज्य महिला आयोग यांच्यावर सुद्धा हा दोषारोप जातोच असा आशाताईंच्या बोलण्याचा, त्यांच्या उत्तराचा आपल्याला दिसतो आहे की रोख आहे. या व्यतिरिक्त त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे की गृह विभाग या आधीच या सगळ्या गोष्टी करू शकलं असतं, पोलीस यंत्रणा याबद्दलची या गोष्टी आधी करू शकलं असतं, पण त्यांच्याकडनं या गोष्टी झालेल्या नाहीयेत हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. तर या सगळ्याच्या अनुषंगानं जेव्हा केव्हा आपल्या समोर काही महत्त्वाचे अपडेट्स येतील आपण लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता मात्र माझी या व्हिडिओमध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.